धुरंधर नाण्याच्या दोन बाजू आणि देशभक्तीचा वाद, देशभक्ती की प्रोपॅगेंडा, धुरंधरवर उठलेलं वादळ. असं म्हटलं जातं की नाण्याला दोन बाजू असतात, पण कधी कधी त्या नाण्याभोवती इतकं मोठं वादळ उठतं की दोन्ही बाजू झाकल्या जातात. धुरंधर या चित्रपटाबाबतही नेमकं असंच घडलंय. एक चित्रपट प्रदर्शित होतो आणि त्यात भारताचा शत्रू दाखवला जातो. पाकिस्तानातील कटकारस्थानं, बनावट नोटांचा उद्योग, दहशतवादी भारतात पाठवण्याचे डावपेच, या सगळ्या गोष्टी पडद्यावर येतात. हे काही भारतीयांसाठी नवं नाही, हे वास्तव आहे, इतिहास आहे आणि कटू सत्यही आहे. तरी सुद्धा अशा चित्रपटावर विरोध होतो आणि तेव्हाच प्रश्नचिन्ह निर्माण होते. देशभक्ती दाखवणारा चित्रपटही वादग्रस्त ठरू शकतो का? धुरंधरने भारतात लोकांना दोन विचारधारांमध्ये विभागलंय. त्यावर मत मांडण्याआधी चित्रपट नेमका काय सांगतो हे समजून घेणं महत्वाचं आहे. कारण हा चित्रपट अनेकांनी एकदा नाही तर दोनदा पाहिलाय. दिग्दर्शक आदित्य धर यांनी स्पष्ट केलंय की हा चित्रपट पूर्णपणे सत्य घटनांवर आधारित नाही, पण तो खऱ्या घटनांवरून प्रेरित आहे. या चित्रपटात दाखवलं आहे की भारत विरोधी कट पाकिस्तानात कसे रचले जातात आणि एक रॉ एजंट शत्रू देशात राहून त्यांच्यात मिसळून भारतासाठी माहिती कशी गोळा करतो. इथं रॉ एजंट सूट बूट मध्ये नाही, फॅन्सी गाड्या नाहीत, प्रेमकथा नाही आणि शरीर प्रदर्शनही नाही. इथे फक्त संघर्ष, तडजोड आणि बलिदान. एका हिंदू एजंटला मुस्लिम बनून राहावं लागलं, बीफ खावं लागलं, कमकुवत असल्याचं नाटक करावं लागलं. कारण जर तुम्हाला सामान्य माणसासारखं जगायचं असेल तर सामान्य माणसाचा त्रासही सहन करावा लागतो. जवळपास 3 तास 34 मिनिटांच्या या चित्रपटात 2001 चा संसद हल्ला, कंधार विमान अपहरण, 26/11चा मुंबई हल्ला आणि बनावट नोटांचा काळा खेळ दाखवण्यात आलाय. तरीही काही बॉलिवूड मधील लोक हा चित्रपट हिंसक असल्याचं म्हणतात. हेच लोक लव्ह स्टोरीज सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका करतात जिथे अश्लीलतेला कलेचं नाव दिलं जातं. धुरंधर 18+ आहे, पण त्यात अश्लीलतेचा मागमूसही नाही. काही जण प्रोपॅगेंडा आणि अँटी मुस्लिम असे मोठे मोठे शब्द वापरतात, पण या चित्रपटात पाकिस्तानातील मुस्लिम दाखवलेत. भारतीय मुस्लिम बांधवांना कुठेही वाईट दाखवलेलं नाही. हा मुद्दा अनेक जण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतायत. आज धुरंधरमुळे भारत 2 गटात विभागला गेलाय. एक गट जो चित्रपटाचा विरोध करताना नकळत भारताच्या शत्रूंच्या बाजूने उभा राहतोय आणि दुसरा गट जो म्हणतोय की पाकिस्तान भारताविरोधात जे करतो तेच या चित्रपटात दाखवण्यात आलंय. हॉलिवूड आपल्या शत्रूंना अमानुष दाखवतो तेव्हा ते स्वीकारलं जातं, पण भारताने आपल्या शत्रूंचं वास्तव दाखवलं की ते प्रोपॅगेंडा ठरतं, असाही प्रश्न उपस्थित होतोय. धुरंधर हा भव्य सेट्सचा, अनुभव मिशनचा किंवा काल्पनिक हिरोइझमचा चित्रपट नाही, तो थेट जमिनीवरची वास्तविकता सांगतो आणि म्हणूनच कदाचित तो अस्वस्थ करतोय. शेवटी पुन्हा तोच प्रश्न उरतो, नाण्याला 2 बाजू असतात हे मान्य, पण देशावर हल्ला करणाऱ्यांच्या बाबतीत आपण नकळत तरी चुकीच्या बाजूने उभे राहतोय का, हा प्रश्न प्रत्येक भारतीयाने स्वतःला विचारायला हवा.